डॉक्टर सचिन झांबरे. आपण अंत्येष्टीचा विधी बघतोय, आपण शास्त्र काय सांगतं, सध्या लोकपरंपरा काय चालल्यात किंवा चुकीचं काय चालू त्याबद्दल जनजागृती करायची, हा मेन माझा उद्देश आहे की पितृबाधा पुढे लागू नये, पितृबाधाचा त्रास होऊ नये. म्हणून नक्की शास्त्र काय सांगतं आणि आपण आपल्या चुका कुठं होतात. आता आपण अंत्येष्टी वेळेला आता आपण दशक्रिया विधी जो 10वा असतो, आपण तो विधी पाहूया. आपल्याबरोबर आहेत सुबोध गुरुजी. गुरुजी नमस्कार. नमस्कार गुरुजी, आपण आता अंत्येष्टी विधी बघितला भाग आहे, आता भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत दशक्रिया विधी. तर दशक्रिया विधी 7व्या दिवशी घेतात किंवा 3ऱ्या दिवशी घेतात, हे शास्त्र समज चालतं का? अर्थातच मी मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं की मनुष्याचा जो प्रेताचा देह म्हणतो आपण किंवा पिंडाचा देह जो म्हणतो तो 10 दिवसांपर्यंत रोज एका अवयव पिंडाने तयार होत असतो. बरोबर. जेव्हा अर्थात 9 महिने जे लागतं आपल्याला, आपण जेव्हा गर्भामध्ये तो बालक असतो किंवा ते अर्भक असतं, तेव्हा त्या 9 महिन्याचा कालावधी जो सांगितलेला आहे त्या 9 महिन्याच्या कालावधीसारखाच हा 9 दिवसाचा कालावधी आहे. आणि म्हणून जेव्हा 9 महिन्याच्या आधी जर ते बाळ झालं तर इमॅच्युअर बेबी आपण म्हणतो, त्याच पद्धतीनं हे प्रेताला पूर्ण देह प्राप्त होत नाही, जो की दोष आपल्याला लागतो शास्त्रात. म्हणजे दशक्रिया विधी हा 10व्यालाच झाला, 10व्या दिवशीच व्हायला पाहिजे. म्हणजे बघा, आपण म्हणतो की आम्हाला सुतक आलंय, आम्हाला लग्न आहे, परत आम्हाला गणपती बसवायचे आहेत, नवरात्र आडवे येते, दिवाळी आडवी येते, त्यामुळे लोक काय करतात, दशक्रिया विधी हा 3ऱ्या किंवा 5व्या दिवशी घेतात. पण शास्त्राने दशक्रिया विधी हा 10 दिवसालाच सांगितलाय, कारण की तुम्ही जर हा केला तर तो दोष लागतो आणि तो दोष पुढच्या पिढीला लागतो. लक्षात ठेवा, सध्या जे प्रॉब्लेम चाललेत ते केवळ ह्या पितृबाधेमुळे पण प्रॉब्लेम चालू आहेत. म्हणून गुरुजींनी सांगितलं दशक्रिया विधी हा 10व्यालाच झाला पाहिजे. आता गुरुजी हे म्हणतात की दशक्रिया विधीचा जो थोडक्यात आम्हाला थोडं पूजा विधी सांगू शकता कसा असतो ते? जनरली काय असतं की मगाच्या ह्याच्यामध्ये मी फक्त एक पॉईंट ऍड करेन की जर तुम्ही अंत्येष्टीचा अधिकार वडील आणि आई सोडून इतरांसाठी घेत असाल, इतरांसाठी घेत असाल आणि जर या 10 दिवसात अमावस्या येत असेल तर अमावस्येच्या आधी 10वा करावा असं शास्त्र सांगतं. त्याला कारण असं आहे की तुम्हाला श्राद्ध करण्याचा पहिला अधिकार हा तुमच्या माता पित्यांचा आहे. आणि जर माता पित्यांच्या खेरीज तुम्ही जर कोणाचा अधिकार घेत असाल आणि जर त्याच्यामध्ये जर अमावस्या येत असेल, शास्त्रानं दर अमावस्याला श्राद्ध करायला सांगितलेलं आहे. म्हणून शास्त्र असं सांगतं की जर आई वडिलांखेरीज तुम्ही इतर कोणाचा अधिकार घेत असाल आणि या 10 दिवसात जर अमावस्या येत असेल तर अमावस्येच्या आधी जे आहे ते आपलं दशक्रिया करू शकता. म्हणजे समजा जर पुतण्या असेल बाबा, त्यांना मुली नसेल तर पुतण्या काकांना देतो, किंवा ज्यांना मुलगा नसेल ते इतरांचं म्हणजे आई वडील सोडून जे इतरांचं जे तुम्हाला अंत्येष्टी विधी करतात तेव्हा तो दशक्रिया विधी अमावस्या आधी केला तर चालतो. पण बाकी सगळे 10 दिवसालाच करा. ह्याला अमावस्या आडवी आली असं कुठंही का नाहीये. हे जे लोकांमध्ये जे प्रथा पडल्यात बाबा, शॉर्टकट एक स्पष्ट शब्द म्हणजे शॉर्टकट, आपण की आपण आपल्याप्रमाणे चालवलं हे, तर हे चुकीचं आहे. आई वडिलांसाठी तुम्हाला 10 दिवस थांबणंच आहे, काही होऊ द्या. बरोबर. म्हणजे जे शास्त्र आहे तुम्ही शास्त्राप्रमाणे चला, पितृदोष कमी होतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे ही जनजागृती केली. आपला हिंदू धर्म इतका सुंदर आहे, आपला गरुड पुराण आहेत, आपली एवढी पुराण आहेत, एवढं धर्मसिंधू निर्णय ग्रंथ आहे, एवढं सुंदर ग्रंथात उल्लेख आहे, पण आपण त्याच्यापासून पळवाट शोधतोय, शॉर्टकट शोधतोय. पण असं करू नका, त्याचा परिणाम पुढच्या पिढीला भोगावा लागतो. आता गुरुजी अजून एक विचारायचं होतं, दशक्रिया विधी आता आकुर्डीमध्येच आमच्या इथे मी एक ठिकाणी बघितलं की त्यांना तो विधी माहित होतो की बाबा पिंड 5 ते बोलके असतात, ते पिंड मांडतात, ते 10 दिवसात 10 पिंड मांडतात. तर ब्राह्मण न बोलतात, ते त्यांच्या प्रमाणेच विधी, फक्त मंत्रांनी नाही, काही नाही, फक्त पूजाची मांडणी करतात. हे कितपत योग्य आहे? बघा, मी जसं म्हणलं की मंत्रांना ना काही अर्थ आहे. मंत्र जे आहेत ना हे मनन करून सिद्ध झालेले मंत्र आहेत. बरोबर आहे. आणि म्हणून प्रत्येक मंत्राला एक अर्थ आहे. बरोबर. आणि समंत्र जेव्हा विधी होतो ना तेव्हा त्या विधीचा परिणाम जे आहेत ते दूरगामी असतात, किंवा त्याचा जो आपल्याला 100% म्हणतो तो परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात आमंत्रक जेव्हा कर्म होते तेव्हा ते कर्म अशुद्ध समजलं जातं. आता तुम्ही जेव्हा 10व्याचा विधी करताय, हा तांत्रिक कर्म झालं, तुम्ही तंत्र सगळे बरोबर, पण तिथे मंत्र जे आहेत, आता तुम्ही प्रत्येक जी 5 पिंड आपण ठेवतो, ही 5 पिंड का ठेवायची, मग ही कशासाठी आहे, याच्या पाठीमागं शास्त्र आहे. बरोबर आहे. हे शास्त्र जे आहे ते शास्त्र मंत्रानं सिद्ध होणार आहे.
आणि म्हणून तुम्हाला तिथे मंत्र समंत्रक जो विधी आहे 10व्याचा विधी तो होणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला गुरुजी हे आवश्यक आहेतच तिथे. अर्थात म्हणजे हे बघा, गुरुजी यासाठी अपेक्षित आहेत किंवा आवश्यक आहे की तो विधी जो आहे तो व्यवस्थित होणं अपेक्षित आहे, म्हणून साठी तुम्हाला तिथे गुरुजी लागलीच पाहिजे. बरं, हेच आता आपण 13व्याचा विधी पुढे पाहू. गुरुजी आता 13वा जो करतात, 13व्याला एक्झॅक्टली 13वा म्हणजे काय हे पहिल्यांदा आम्हाला सांगा. अर्थात आता काय की सगळ्यात पहिला मी मधी एक दोन आणखीन स्टेप वाढवतो की 10व्या नंतर 11व्या दिवशी आणि 12व्या दिवशीची विधी आहे, जे प्रत्येक समाजानं खरं तर केले पाहिजे. 11व्या दिवशी देखील काही श्राद्ध सांगितलेली आहेत. शास्त्र असं म्हणतं की 10व्या दिवशी प्रेताला पिंडाचा देह मिळाल्यानंतर 11व्या आणि 12व्या दिवशी प्रेत जे आहे ते जेवतं. 12व्या दिवसापासून त्याचा पुढचा प्रवास चालू होतो आणि म्हणून 11व्या 12व्या दिवसाचं जे श्राद्ध आहे त्याला महत्त्व दिलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की 12व्या दिवशी जे आहे ते सपिंडीकरण श्राद्ध करायला सांगितले, जे की बऱ्याच ठिकाणी होताना दिसत नाही. बरोबर आहे ते. सपिंडीकरण श्राद्धाचा अर्थच असा असतो की प्रेताला प्रेत योनीतून मुक्त करून पितृयोनीची दर्जा देणं किंवा पितृयोनीमध्ये त्याला समाविष्ट करून घेणं, आणि म्हणून सपिंडीकरण श्राद्ध हे प्रत्येक समाजामध्ये होणं अपेक्षित आहे. 12व्या दिवशी तो विधी झाल्यानंतर 13व्या दिवशी जो आहे ज्याला आपण षोडश श्राद्ध म्हणतो. सपिंडीकरण श्राद्ध हे वर्ष श्राद्धाच्या वेळेस खरं तर करायला सांगितलंय, पण शास्त्रानं दिलेला पर्याय आहे अपकर्षानं तो 12व्या दिवशी करून घ्यायचा आहे. आणि मग 13व्या दिवशी जे आहे काय की जोपर्यंत तुमचं सपिंडीकरण होत नाही तोपर्यंत तुम्हाला शुद्ध कर्म करण्याचा अधिकार नसतो, आणि म्हणून 13व्या दिवशी जे आहे ते 13व्या दिवशी आपण 13व्याचं श्राद्ध जे करतो ज्याला उनाब्दिक श्राद्ध असं म्हणतात. आणि हे उनाब्दिक श्राद्ध करण्याच्या पाठीमागचं कारण तेवढं एकच असतं की त्याच्यामध्ये आपण जर तुम्ही संकल्प ऐकला तर चौल विवाह उपनयन आदी नांदी श्राद्धादी अधिकार सिद्ध्यर्थ. नांदी श्राद्ध म्हणजे काय, शुभमंगल प्रसंगी केलं जाणारं श्राद्ध. हे नांदी श्राद्ध करण्याचा अधिकार मला मिळावा म्हणून मी 13व्याचं श्राद्ध करतो, आणि म्हणून 13व्याच्या विधीला फार महत्व आहे, जे पिंडदानासहित श्राद्ध होणं अपेक्षित आहे. म्हणजे 13व्याला आता मी बऱ्याच ठिकाणी आमच्या आकुर्डीतही बघतोय किंवा बऱ्याच ठिकाणी बघतोय. आता माझं शिष्य परिवार मी विचारतो तुम्ही 13व्याला काय करता, ते म्हटले आम्ही 13 लोक जेवायला घालतो, बस संपला विषय, आम्ही ब्राह्मण बोलतो. म्हटलं असं करू नका, तुम्हाला 13व्याचा विधीचा अर्थ माहिती आहे का. म्हटलं आता गुरुजींनी खूप छान सांगितलंय, तुम्ही 13व्याचे जे पिंडदान करणार आहे त्या दिवशी ते केल्यानंतर तुम्हाला वर्षभर नांदी श्राद्ध विवाह संस्कार तुम्हाला वास्तुशांती म्हणा किंवा तुम्हाला दुसरं लग्न वगैरे ह्याचा अधिकार येणार आहे. समजा तुम्ही जर ब्राह्मण बोलवला नाही, तुम्ही ते पिंडदान तो विधी केला नाही, फक्त जेवले, तर गुरुजी त्यांना काय काय मर्यादा येतात ते सांगा बरं एकदा. अर्थातच जसं मी म्हटलं की पहिली गोष्ट म्हणजे 12व्या दिवशी सपिंडीकरण बरोबर आहे, ते श्राद्ध झाल्यानंतर 13व्या दिवशीचा विधी सांगितलेला आहे. आणि जर तो विधी केला नाही तर खऱ्या अर्थाने म्हणजे आता आपण आपल्याकडे चालवून घेतो किंवा करतो, बरोबर, पण शास्त्रानं असं सांगितलंय की तुम्हाला कोणत्याही शुभ कर्मात समाविष्ट होता येत नाही, गंध लावण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होत नाही, मंदिरात जाण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, वर्षभर त्यांनी काहीच करता कोणतं शुभमंगल कर्म त्यांना करता येत नाही. आणि म्हणून काय की घरामध्ये समजा एखादी उपवर झालेली मुलगी असेल, एखादं लहान लेकरू असेल, जावळ काढायचं असेल किंवा आणखीन छोटी मोठी काही आपण म्हणून शुभकर्म आहेत ती करण्याचा अधिकार मिळावा म्हणून 12व्या दिवशी सपिंडीकर आणि 13व्या दिवशीचं 13व्याचं श्राद्ध याला फार महत्व जे आहे ते शास्त्राने दिलेलं आहे. बघा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की ज्या ठिकाणी फक्त 13 माणसं जेवायला घालतात किंवा विधी करत नाहीत, हा त्या लोकांपर्यंत पोहोचवा की बाबा तुम्ही ब्राह्मण बोलवा. आणि कुणीतरी हे पुढारपण घेतलं पाहिजे, कुणीतरी सुरुवात केली पाहिजे की बाबा आता कुणी सुरुवात येतं ते एकाचं बघून दुसरे करते, दुसरं बघून तिसरे करते. नाही, कुठंतरी जे शास्त्रापासून आपण पळवाट शोधतोय किंवा आपण जे लांब लांब शॉर्टकट चाललेत, तर हे न करता खरं शास्त्र काय आहे, त्याचं कारण काय, ह्या विधींचं कारण काय, त्याने होणारा परिणाम काय किंवा काय, हे सगळ्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे शक्यतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जे आतापर्यंत विधी सांगितले ते विधी सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा. आता गुरुजी, हे अशा प्रकारे अजून तुम्हाला जर काही सांगता आलं तर थोडं सांगू शकता, कारण की खूप छान माहिती तुम्ही सांगितली की लोकांना 10वा 13वा सावरण्याचा विधी हे कळायला लागलं, लोकांमध्ये जनजागृती होईल. अजून तुम्हाला काही सांगता तर सांगू शकता. महत्वाचं म्हणजे एक ज्याला दुर्मरण म्हणतो त्याला पण फार महत्व दिलेलं आहे. दुर्मरणामध्ये काय आहे की अपघाती निधन ज्याला म्हणतो, अकाली निधन ज्याला म्हणतो,
सर्पदंशानं असेल, पाण्यात पडून असेल, शस्त्राने हत्या झालेली असेल, अग्नीमध्ये दहन होऊन जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याला दुर्मरण असं म्हटलं जाईल शास्त्राने. आणि मग अशा दुर्मरण झालेल्या व्यक्तीसाठी 12व्या दिवशी नारायण बली नावाचा विधी जो आहे तो सांगितलेला आहे. 11व्या दिवशी किंवा 12व्या दिवशी केला जातो, पण तो विधी होणं आवश्यक आहे. विशेष करून गर्भवती स्त्री गेली असेल, ओके, बाळंतीण स्त्री गेली असेल तर यांना फार दोष सांगितलेला आहे. बरोबर. आणि म्हणून अशा लोकांना लवकरात लवकर प्रेतत्वापासून मुक्ती मिळावी म्हणून नारायण बली नावाचा विधी सांगितलेला आहे. तो विधी त्या दिवशी 11व्या ते 12व्या दिवशी जो आहे तो केला गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. पण ज्याला आपण म्हणतो की अंत्येष्टी संस्कार, अंत्येष्टी संस्कार जो आहे पहिल्या दिवसापासून तो 13व्या दिवसापर्यंतचा विधी किंवा वर्ष श्राद्धापर्यंत तुम्ही मानू शकता. तर हे अगदी श्रद्धेनं होणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच ठिकाणी असं उत्तर मिळतं की गुरुजी करायचंय म्हणून करतो. बरोबर आहे. माझं स्पष्ट म्हणणं असेल की जर करायचंय म्हणून करत असेल तर करू नका. पण जर तुमची, कारण काय आहे माहिती का, तुम्ही श्रद्धेनं, तुम्ही किती खर्च करताय याला किंमत नाही, पण तुम्ही किती श्रद्धेनं करताय याला फार किंमत आहे. म्हणून श्रद्धेनं करा. आणि म्हणजे शास्त्र असं सांगतं की कित्येक गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे काही नव्हतं, साधू मुनी आहेत, ऋषी मुनी आहेत, ज्यांना स्वर्ग प्राप्त झाला, आणि ज्यांच्याकडे धन दौलत होती त्यांना नरक प्राप्त झालं. त्याच्यामुळं तुम्ही किती खर्च करताय किंवा काय करताय, पण तुम्ही श्रद्धेनं ते कर्म जे आहे ते निष्ठेनं करा. माझं कर्तव्य, पुत्र म्हणून माझं कर्तव्य ते मी केलं पाहिजे. माझ्या वडिलांना स्वर्ग मिळेल का, नरक मिळेल का, काय मिळेल का, तो माझा पॉइंटच नाहीये. माझा पॉइंट एवढा आहे, मी माझ्या पित्यासाठी काय करू शकतोय. तर शास्त्रानं सांगितलंय पुत्र म्हणून तुझा धर्म आहे की तू अंत्येष्टी कर्म केलं पाहिजे, तर तुझ्या पित्याला गती मिळेल, जे पुत्रानं अगदी श्रद्धेनं केलं पाहिजे. धन्यवाद गुरुजी, खूप छान माहिती सांगितली. सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कुणाला काही शंका असल्या तर कमेंट करा, फोन करा. पण जे गुरुजींनी शास्त्र सांगितलं आहे, खास मी हा व्हिडिओ बनवणार होतो, पण कसं असतं शेवटी सोनारने कान टोचले की थोडे चालले असतात लोकांना, म्हणून की साक्षात गुरुजींनाच मी बोलवलं की बाबा जे अंत्येष्टीबद्दल ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांचं शास्त्र पूर्ण वाचून झालंय, त्यांच्याकडून आपण ही माहिती ऐकली. तुम्ही श्रद्धेने श्राद्ध करा, श्रद्धेने सगळ्या गोष्टी करा, आणि पितृदोष जो आहे तो आपल्याला लागणार नाही, तो कमी होईल. बाकी सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद.